नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ज्ञानवंचवर. आज 19 फेब्रुवारी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. मित्रांनो, इसवी सन 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. हेच बालक पुढे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून संपूर्ण जगाला परिचित झाले. लहानपणापासूनच जिजाऊंनी शिवरायांना रामायण, महाभारत आणि स्वराज्याचे संस्कार दिले. धर्म, न्याय आणि स्वाभिमान यासाठी जगण्याची प्रेरणा दिली. त्या काळात भारतावर परकीय सत्तेचे राज्य होते. जनतेवर अन्याय, अत्याचार आणि भीतीचे सावट होते. पण शिवरायांनी एक स्वप्न पाहिले, स्वराज्याचे स्वप्न. केवळ 16 वर्षांच्या वयात त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. शिवाजी महाराज केवळ पराक्रमी योद्धे नव्हते. ते दूरदर्शी राजे, उत्तम प्रशासक आणि लोककल्याणकारी शासक होते. त्यांनी स्त्रियांचा सन्मान राखला, शत्रूशीही न्यायाने वागले आणि सर्व धर्मांचा आदर केला. गनिमी काव्याच्या तंत्राने त्यांनी बलाढ्य मुघल आणि आदिलशाही सैन्यालाही पराभूत केले. त्यांच्या धैर्याने आणि बुद्धिमत्तेने स्वराज्याचा विस्तार झाला. 1674 मध्ये रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. मित्रांनो, शिवाजी महाराज आपल्याला शिकवतात, धैर्य ठेवा, स्वाभिमान ठेवा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा. त्यांचे विचार आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देतात. स्वराज्य म्हणजे केवळ राज्य नाही, तर स्वाभिमान, संस्कृती आणि जनतेचे कल्याण आहे. चला, शिवजयंतीच्या या पवित्र दिवशी आपण ही शिवरायांचे विचार आपल्या जीवनात उतरवूया. जय भवानी, जय शिवाजी. अशाच इतिहास आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी ज्ञानमंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.